हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण ब्लाऊजला गोट कसा मारायचा ते पाहणार आहोत. पायपिंग कशी करायची कपड्यामध्ये. आधी तिरक्या पट्ट्या काढून घ्यायचे. कापड किती पण छोटं असू दे, पण तिरकीच पट्टी काढायची. सरळ पट्टीचा गोट व्यवस्थित येत नाही. त्यामुळं तिरक्या पट्ट्याच काढायच्या. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कपड्याच्या तिरक्या पट्ट्या काढलेल्या आहेत कपड्याच्या. अशा सगळ्या तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता पट्टी कशी लांबली जाते. अशी लांबली जाते म्हणून तर तिरक्या पट्ट्यांचाच गोट मारायचा. आता मी सवचं उलट्यावर उलटं करून पट्ट्या शिवून घेत आहे. तुम्ही म्हणणार आता तिरक्या पट्ट्या काढल्या ही सरळ का टिपा मारते, पण सरळ पट्टीचा पण गोट सरळ जोडू शकतो. तिरक्या पट्ट्या काढून आपण सरळ जोडू शकतो. त्यामुळे मी सरळ जोडत आहे. तिरक्या पण आपण जोडू शकतो, असं काही नाही. पण हे तिरकं जोडण्यासाठी कापड जरा हे होतं म्हणून मी काही तिरकं जोडलेलं नाही. कपड्याचे दोरे जास्त निघत होते त्यामुळे मी तिरकं जोडलेलं नाही. सरळ पट्ट्या जोडलेल्या आहेत, पण तिरक्याच पट्ट्या काढलेल्या आहेत. अशा सगळ्या पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपली लांबडी पट्टी तयार झालेली आहे. तर चला तर मग आता ह्या पट्टीचा पण गोट मारायचा आहे. ब्लाऊज मी शिवून रेडी केलेला आहे जोडून. फक्त अजून स्लीव्ज जोडायचे आहेत आणि गोट मारायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी डबल पट्टी धरलेली आहे. डबल पट्टीचा मी गोट मारत आहे. सिंगल पट्टी मी लावत नाही. त्याच्यामुळे कटिंग करताना पण आपण 1.25 इंचाची किंवा 1 इंचाची पट्टी कटिंग करायची. 1 इंचाची जर केली तरी पण चालते. अशा पद्धतीने आपण सगळी पट्टी जोडून घेणार आहोत. जास्त खेचायची पण नाही, जास्त लूज पण सोडायची नाही. अशा पद्धतीने आपण ती पट्टी जोडून घ्यायची. आपला पाठीमागचा गळा राऊंडमध्ये असतो, मग ते राऊंडमध्ये कशी वळवायची पट्टी ते पण पाहून घ्या. जॉईंट आला का पट्टीचा ते फोडून घ्यायचा. तसं जॉईंट लावला तर आपण तिथं जाड होतं, मग तिथं गोट आपला व्यवस्थित बारीक येत नाही, जाड येतं. शोल्डर आपलं एका साईडला पाठीमागं ढकलून टाकायचं, दोन्हीकडे साईडचं. एक पुढं एक मागं होण्याची शक्यता असते, पण तसं नाही करायचं. परत कटोरीचा भागाचं शिवण पण आपलं पुढं एका साईडला कुठं पुढं तरी नाही, पाठीमागं तर असं ढकलून घ्यायचं बोटाने. दोन्ही पण सेम आलं पाहिजे. आता जे कापड मी बाहेर आलेलं होतं ते आपलं कटिंग करून घेत आहे. अशा पद्धतीने सगळं मी कापड कटिंग करून घेतलेलं आहे. टिप वगैरे डबल टिप जर मारली तरी पण चांगलंच, पण मी काही डबल टिप मारत नाही. तर चला मग अशा पद्धतीने आपण गोट मारून घ्यायचं आहे. आतमध्ये कापड थोडं दुमडायचं आणि बारीक असं दोऱ्यासारखा गोट आपला आला पाहिजे आहे. त्याच्यासाठी एकसारखंच शिवण धरायचं आणि शिलाई उचलायची नाही, दाब उचलायचं नाही सारखा. अशा पद्धतीने आपण गोट मारायला चालू केलेलं आहे आणि खूप सुंदर गोट येत आहे. आणि मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवनवीन ट्रिक सांगत असते तुम्हाला त्या पोचतील तुमच्यापर्यंत. अशा पद्धतीने आपण गोट मारायचा आहे. खूप सोपा आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप सिंपल आणि सरळ लगेच जमेल असं जर तुम्ही शिवला तरी. आणि प्रॅक्टिसशिवाय कुठली गोष्ट जमत नसते. प्रॅक्टिस ही केलीच पाहिजे आपण, कारण स्टार्टिंगला लगेच गोट कुणाला पण पायपिंग जमत नसते. आम्ही गोट बोलतोय, तुम्ही काय बोलता, पायपिंग का गोट? कमेंट करून मला सांगा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला गोट मारून झालेला आहे. चला तर मग तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा किती सुंदर गोट आलेला आहे आपला.
आणि एकसारखा आलेला आहे, असं नाही की बारीक मोठं असं काय, अगदी दोऱ्यासारखा आलेला आहे. अशा पद्धतीनं थँक्यू, धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.